श्री स्वामी समर्थ. सर्वात महत्त्वाचा स्वामींचा फक्त एकच मंत्र दिवसातून एकदा म्हणा, सर्व अडचणी सुटतील. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात विविध समस्या आहेत, बरोबर? घरात सतत किटकिट आहे, ताणतणाव वाढला आहे. घरात रोजच्या नवनवीन समस्या निर्माण होत आहेत. वारंवार पैशाची चणचण भासत आहे. घरातील मंडळींचे सातत्याने आजारपण वाढत आहे. तरुण मुले कामधंदा करण्यास धजत नाही आहेत. पुरुष मंडळींना व्यसन वाढत चालले आहे. कर्जाचं लोन टेन्शन वाढत आहे. इन्शुरन्सचे पैसे अडकले आहेत. ऑनलाईन अर्निंगचे पैसे अडकले आहेत. तसेच शेअर मार्केट, ऑटोमोबाईलसारखे क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे काळजी वाढली आहे सगळ्यांची. तर महिलांचा ताणतणाव वाढत आहे. नोकरी टिकत नाही, धंद्यात बरकत नाही, अशा अनेक अडचणी आपल्यासमोर आहेत, बरोबर? तर या अशा ताणतणावामुळे आपल्याला काय करावे हे कळत नाही. अशी जवळपास सर्वांचीच परिस्थिती निर्माण झालेली असते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा सर्व गोष्टींवर एकच उपाय, तो म्हणजे तुम्ही स्वामींचा जप करा. स्वामींचे नामस्मरण करा. स्वामींचा ध्यास मनात असू द्या. स्वामींचे नावसुद्धा नेहमी मुखात असू द्या. आणि हे केल्याने पहा की आपल्याला वरीलपैकी समस्यांसह अनेक समस्यांना अगदी सहजपणे कसे तोंड देता येते, त्यातून कसा मार्ग निघतो, हे तुम्हाला तुमच्या अनुभवातून लक्षात येईल. तर मित्रमैत्रिणींनो, तुमची स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल, तुम्हाला स्वामी समर्थांवर विश्वास असेल, तर या गोष्टी तात्काळ करून बघा. तुम्हाला तात्काळ आंघोळ येईल. तुम्हाला विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, तरीही फक्त एकदा दिवसातून 1 ते 2 वेळा स्वामींचे नामस्मरण करा. तुम्ही पहा की तुम्हाला त्याची काय प्रचिती येते. श्री स्वामी समर्थ म्हणतात, माझे सदैव नामस्मरण करा, श्रद्धा ठेवा, कोणतेही कार्य मन लावून करा, फक्त माझे नाव घ्या, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही कुठलेही कार्य धाडसाने करा, भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. वेळ प्रसंगी तुला हवी असलेली मदत करेल. मी तुला इतकी शक्ती देईल की तुला येणाऱ्या सर्व अडचणींवर तू स्वतः मात करशील. कुठल्याही वाईट परिस्थिती उद्भवेल त्याच्यावर तू स्वतः विजय मिळवशील. अनेक अडचणींवर मात करशील. तर मित्रमैत्रिणींनो, आपल्यासमोरील अडचणींवर मात करण्यासाठी, आपल्या घरात लक्ष्मीचा वर्षाव होण्यासाठी, आपल्याला आरोग्य धनसंपदा लाभण्यासाठी स्वामींचे नाव मुखात ठेवा. मुलाबाळांची तसेच घरातील ज्येष्ठांची तब्येत ठीक राहण्यासाठी, पैशाच्या विविध अडचणी सुटण्यासाठी स्वामींचे नाव आपल्या मुखात सदैव ठेवा. यानंतर पहा की आपल्या घरामध्ये किती समृद्धी येते आणि किती प्रगती होते. याची प्रचिती घेऊनच आपला दाखला इतरांना द्या. तसे तरी स्वामींचे खूप वेगवेगळे मंत्र आहेत. मात्र केव्हा एक मंत्र आपल्या मुखात ठेवा. दिवसातून 1 ते 2 वेळा तुम्हाला शक्य असेल त्यावेळी मंत्र म्हणा, जेणेकरून आपले आयुष्य सुखकर होईल. तसेच कोणत्याही प्रकारची बाधा होणार नाही, कुठल्याही अपघाताला सामोरे जावे लागणार नाही. श्री स्वामी समर्थना इतकंच मंत्र आपल्याला घ्यायचे आहे. सकाळी उठताना, दुपारी, रात्री झोपताना, तुम्हाला ज्यावेळी शक्य असेल त्यावेळी उठता बसता श्री स्वामी समर्थांचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र नेहमी आपल्या मुखात ठेवा. हे करत असताना स्वामीप्रती मोठी श्रद्धा ठेवा. तसेच आजवरचा अनुभव आहे की स्वामींची सेवा करणारा कोणताही सेवेकरी आतापर्यंत कधीही रिकामा राहिलेला नाही, की त्याचं कुठल्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. काहींच्या मागण्या मोठ्या असतात तर त्यांना काही वेळ जावा लागतो. मात्र याप्रती आपली श्रद्धा आणि प्रयत्न मोठे असतील तर अशा प्रकारच्या सर्व इच्छा आपल्या पूर्ण होतात. अशी अनेक दाखले सेवेकरी मंडळीच्या समूहामध्ये दिसून येईल. स्वामी समर्थांच्या सेवेकरांना हवी ती मदत करण्याचा प्रयत्न करा. आपणही होईल तितका वेळ सेवेवर यासाठी द्या की स्वतः सेवेकरी बना. हे सर्व करत असताना कुठलाही स्वार्थ बाळगू नका. स्वामी आपल्या इच्छा आपल्या अपेक्षापेक्षा अधिक पद्धतीने पूर्ण करतील, हा आमचा स्वामींवरील विश्वास आहे. तुमचाही विश्वास असेल तर कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहून दाखवा. श्री स्वामी समर्थ. आणि नामस्मरण हे तुम्ही कधीही करा. आंघोळ करताना टाईमच स्वतःचा काढायची गरज नाही. तर आंघोळ करताना, किचनमध्ये जेवण करताना, कुठलाही वेळी म्हणजे 1-1 मिनिटाला तुम्ही केलं तरी स्वामींपर्यंत
पोचतो. विश्वास ठेवा. तुमचा स्वामींवर विश्वास असेल, तुम्हाला कोणते कोणते अनुभव येणार असतील आत्तापर्यंतचे, तर मला कमेंट करून श्री स्वामी समर्थ लिहून दाखवा. श्री स्वामी समर्थ.